नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे। राष्ट्रपती भवनात काल पार पडलेल्या दिमागदार सोहळ्यात मोदींसोबतच एकूण 72 मंत्र्यांनी शपथ घेतली। या मंत्र्यांची खाती अजून जाहीर झालेली नाहीयेत। आज खाते वाटपाची शक्यता आहे आणि आज संध्याकाळी 5 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची सुद्धा बैठक होती आहे। त्यामुळे कुणाकडे कोणतं खातं जातं याकडे अर्थातच सर्वांचं लक्ष लागून आहे। काल 72 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडलाय, परंतु खाते वाटप जाहीर झालेलं नाही। नवीन मंत्रिमंडळामध्ये कुणावरती कोणती जबाबदारी याची उत्सुकता आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। निलेश, केंद्राच्या मंत्रिमंडळाची उत्सुकता तर आहेच, पण महाराष्ट्रातनं ज्यांनी शपथ घेतली आहे त्यांच्या वाट्याला कोणकोणती खाती येण्याचा अंदाज आहे? ज्ञानदा, आज संध्याकाळपर्यंत हे चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळेल। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथविधीपूर्वीच पुढच्या 100 दिवसांचा जो मॅप आहे तो तयार करून ठेवल्याची माहिती देखील एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिलेली आहे आणि त्यानुसार कामाला लागा अशा पद्धतीचे आदेश देण्यात देखील आलेले आहेत। काल दुपारी ज्यावेळेस चहापानाचा कार्यक्रम झाला होता त्यावेळेसच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं होतं की 24 तासाच्या आत कोणतीही फाईल टेबलला राहणार नाही याची काळजी घ्या आणि लगेचच कामाला सुरुवात करा अशा पद्धतीचे आदेश दिले होते। त्यामुळे आजच मंत्रिमंडळाचा जो विस्तार आहे, मंत्रिमंडळात जे खाते वाटप आहे ते आजच होताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे आज महाराष्ट्रातल्या 6 महत्त्वाच्या नेत्यांना कुठली खाती मिळतात हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर नितीन गडकरी आहेत, यासोबतच प्रतापराव जाधव आहेत, ही सर्व वरिष्ठ मंडळी आहेत। नितीन गडकरींना कॅबिनेट मिळालेलं आहे, मात्र इतरांना जर पाहायला गेलं तर कुठेतरी राज्य मंत्रिमंडळ दर्जाचं त्यांना खातं देण्यात आलेलं आहे। त्यामुळे त्याचं जे कामकाज आहे ते देखील लवकरच सुरू होईल आणि लवकरच आज संध्याकाळपर्यंतच त्यांना कोणकोणती खाती देण्यात येणार आहेत याबाबतची माहिती समोर येताना आपल्याला पाहायला मिळेल। निलेश, ताजे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक पार पडणार आहे। संध्याकाळी 5 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि पुढच्या 100 दिवसांचा कार्यक्रम तयार आहे। पुढच्या 100 दिवसांचा अजेंडा नेमका कसा असेल याबद्दल या बैठकीत मंथन होण्याची शक्यता आहे। या बैठकीनंतर नव्या मंत्र्यांसाठी भाजप अध्यक्षांकडून स्नेहभोजनाचंही आयोजन करण्यात आलंय। काल शपथविधी सोहळा पार पडला। खातेवाटप अजूनही व्हायचं आहे। खातेवाटप पुढच्या काही तासात स्पष्ट होण्याची शक्यता आहे, कारण नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज संध्याकाळी 5 वाजता पार पडणार आहे। या पहिल्या बैठकीमध्ये पुढच्या 100 दिवसांच्या अजेंड्यावरती मंथन होण्याची शक्यता आहे। नव्या मंत्र्यांसाठी भाजप अध्यक्षांकडून कॅबिनेट बैठकीनंतर स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलंय। सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देतील। सोमेश, पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीची उत्सुकता आहे, खातेवाटप कधीपर्यंत स्पष्ट होईल? पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी खातेवाटप जाहीर केलं जाईल असं आपण नक्की गृहीत धरू शकतो किंवा शक्यता आहे की कॅबिनेटमध्ये खातेवाटपाबद्दल मंत्र्यांना सांगितलं जाईल। परंतु ही पहिली कॅबिनेट आहे मोदी सरकारची आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये मोदी सरकार कोणकोणते निर्णय घेतं, एक औपचारिकता जी असते पहिल्या कॅबिनेटची ती सोडून इतरत्र काही वेगळे निर्णय घेतले जात आहेत का, काही वेगळ्या प्रकारचं काही निर्णय किंवा धोरण याबाबत कॅबिनेटमध्ये मंजूर केलं जाणार आहे का याविषयीची उत्सुकता आहे। आणि या आजच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये विशेष असं आहे की मोदींच्या नेतृत्वातील सरकारमध्ये पहिल्यांदाच इतकं मोठं कॅबिनेट आणि हेवीवेट कॅबिनेट आहे की ज्यामध्ये 3 माजी मुख्यमंत्री आहेत आणि इतक्या मोठ्या संख्येने 72 इतके मंत्री आहेत। त्यामुळे ह्या कॅबिनेटच्या आधी खातेवाटप जाहीर केलं जाईल असं आपण अपेक्षा नक्की करू शकतो। सोमेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।